ठाण्यामध्ये रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं पहाटे उसंत घेतली आहे। या पावसामुळे शहरातील चरई परिसरामध्ये एक पत्र्याची शेड पडली आहे। कुठलीही जीवितहानी मात्र यामध्ये झालेली नाही। उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती। रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। उकाड्यानं ग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला। उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये सकाळी सुद्धा ढगाळ वातावरण दिसलं। गेल्या 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यासह दक्षिण विदर्भामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे। मुंबईसह काही भागात मान्सूनचं आगमन झालं, मात्र असं असलं तरी पश्चिम विदर्भात मात्र मान्सून अद्यापही दाखल झालेला नाही। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 10 तारखेपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभाग आणि हवामान विभागानं केलं। पश्चिम विदर्भामध्ये यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामं आटपून कापूस लागवडीला सुरुवात केली। वेगवेगळ्या ठिकाणी शेतात सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक गीताच्या ठेक्यावरती देवाला विनवणी केली आणि कापसाची लागवड सुरू केली। तिकडे जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। गेल्या आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं अनेक भागात पाणी साचलं। गेल्या आठवड्याभरापासून पावसानं उसंत घेतली, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवतो। मात्र पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला।